सावी, तू रागवणार नसशील तर एक बोलू काय? बोला की वहिनी, काय झालं? हे बघ सावी, मामांचं जे काही झालंय ना त्यामुळे तुला इराबद्दल लय वाईट वाटत असणार, तिच्याबद्दल दया सुद्धा वाटत असेल. पण सावी, तुला तिच्याबद्दल काहीही वाटत असलं ना तरी तिला भाऊजींच्या जवळ जाऊ देऊ नकोस. आधीच तिच्यामुळे तुमच्या दोघात लय प्रॉब्लेम सुरू आहेत. आता आणखीन प्रॉब्लेम सुरू व्हायला नकोत तिच्यामुळं. इरा, अगं आपल्या हातात थोडी ना काय असते. आलेला माणूस कधी ना कधीतरी जाणारच असतोय ग. पण लई वाईट झालं बघ. अगं मला तर रडू आवरतच नव्हतं. मग तुझी अवस्था काय झाली असेल कळतंय मला. हे बघा, तुमच्या सहानुभूतीची ना मला गरज नाहीये. ठेवा तुमच्याकडेच. तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये. निघा तुम्ही. हिरा, बाई तू लईच दुःखात दिसतेस बघ. तुझी परिस्थिती कळते अगं मला. हे बघ, तुझे बाबा गेले त्याचं तुला किती दुःख झालं असेल कळतंय. पण हे बघ, तू हे सगळं अजिबात मनात धरून ठेवू नकोस. तुझं मन मोकळं कर, नाहीतर एक दिवस या सगळ्याचा भडका उठेल. त्यामुळे तू तुझ्या एका जवळच्या व्यक्तीजवळ जा आणि त्यांच्यापाशी जाऊन तुझं मन मोकळं कर. मी तर म्हणते तू धैर्य भाऊजींपाशी जा. त्यांच्याजवळ जाऊन तुझं मन मोकळं कर. कारण आत्ताच्या परिस्थितीत तेच तुझे सगळ्यात जवळची व्यक्ती आहेत, तुझा आधार आहेत, नाही का? आणि आत्ता तुझ्या मनाची अवस्था जी काय आहे ते धैर्य भाऊजी चांगलंच समजू शकतात. तुला आधार द्यायच्या निमित्तानं का होईना, पण ते तुझ्या आयुष्यात परत येतील. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इरानं कितीही काही करायचा प्रयत्न केला तरी माझा धैर्यांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं ती किती त्यांच्या जवळ आली तरी धैर्य तिला जवळ येऊच देणार नाही. आणि वहिनी, खरं सांगू का, खरंच इराला आधाराची गरज आहे. आणि म्हणून मी धैर्यानं तिच्या जवळ थांबायला सांगते. वंस, साखरपुडा मोडून तुम्हाला वाटत असेल नाही तुम्ही गेम जिंकलासा. खरं नाही. अहो, गेम तर आत्ता सुरू होणार आहे. तुम्ही लाख बघाओ सुखी संसाराची स्वप्न. खरं मी तुमच्या वाट्याला ना सुख येऊ देणार ना संसार. माझी जी काही अवस्था झाली आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली आहे सावी. आता मी तुझ्या आयुष्यात नका एवढं सुद्धा सुख नांदू देणार नाहीये. तू माझ्या बाबांना माझ्यापासून तोडलंस ना, आता मी तुला धैर्यांपासून तोडून धैर्यांना पुन्हा माझ्या आयुष्यात परत मिळवणारच. वहिनी, आणि वेळच अशी आहे ना
की आपण सगळ्यांनी इराला समजून घेतलं पाहिजे. मामा गेल्यानंतर ती लई एकटी पडली. वहिनी, मी पण एक गोष्ट बोलू तुम्हाला. मला पण ना एका गोष्टीचा डाऊट येतोय बघा. डाऊट? कसला डाऊट? हेच की मामा सुसाईड कसं काय करू शकतील. म्हणजे सारखं असं वाटतंय की काहीतरी घोळ आहे, पण तो घोळ नेमका काय आहे ना, तो हुडकून काढायला पाहिजे. सावी, नाही, तुला याआधी डाऊट होता ते मान्य होतं मला, पण आता पोलीस पुराव्यानिशी सिद्ध करून गेलेत की मामानं सुसाईड केलंय म्हणून. तरी सुद्धा तुझा डाऊट क्लिअर नाही झाला. हे बघ, घरातलं वातावरण आधीच लय नाजूक आहे. त्यात मला असं वाटतंय की तू उगाच हा विषय वाढवू नकोस. धैर्य, तुमची घरातल्यांबद्दलची काळजी कळतीये मला, पण जे काही खरं आहे ते उजेडात आलंच पाहिजे ना, आणि त्यासाठी मला शोध घ्यायलाच पाहिजे. पोलिसांनी एवढं शोधलं तरी तरी दयाचा फोन कसा नाही सापडला? अरे देवा, एकतर माझ्या विरोधात पुरावे आहेत त्याच्यात. नाही नाही, काही झालं तरी तो तो फोन कोणाच्या हाती लागता कामा नये, नाही तर सगळे वांदे होऊन बसतील. देवा, एकतर दयाकडे जेव्हा पुरावे होते तेव्हा मला काय काय सहन करावं लागलं. आणि ते सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी मी कुठल्या थराला जाऊन आले आणि पुन्हा नाही नाही, पुन्हा ते सगळं नकोय मला. पुन्हा ते सगळं नकोय. काही झालं तरी तो फोन शोधून काढायला पाहिजे. मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. फोन शोधून काढायला पाहिजे. मामाने सुसाईड केलं तिथं मामा सोडून अजून कोणीतरी होतं.